नमस्कार मित्रांनो. एक खरी गोष्ट सांगा, तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात का? आणि त्यात अचानक विचार आला का, की मी बरोबर वाचते ना, नियम चुकत तर नाहीत ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या मनाला भिडणाऱ्या भाषेमध्ये सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, म्हणजे कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि सर्वात महत्त्वाचं, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमके काय आहे. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ माहिती नक्की ऐका, कारण ही माहिती नसून अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे, जी अनेक भक्तांना आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय गुरु माऊली. आजचा विषय खूप खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि मनातील इच्छा पूर्ण करा. भक्तांना आपण खूप वेळ बघतो. काही लोक नित्यपाठ करत असतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, तर काही ते म्हणत असतात इतकं करते तरीही मनासारखं काही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करत असतात आणि त्यांच्या आयुष्यात खूप बदल होण्यास सुरू होतो. भक्तांनो, मग नेमकं आपलं कुठं चुकत आहे? नियमामध्ये काही चुकत तर नाही ना? भावनेमध्ये, अनिष्टमध्ये? आपण हेच आज समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत नेमके काय आहे. भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेने जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात की सेवा मार्गात हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्यवाचनाने आयुष्यात आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. आणि म्हणूनच गुरुमाऊली पूज्य परम अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीप्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचे नित्यवाचन केले जाते. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपले आई वडील आहेत आणि आपले गुरु देखील आहेत. हेच आपले संरक्षण करत असतात. आणि जेव्हा आपल्याला स्वामी चरित्र करत असतो, वाचन करत असतो, तेव्हा आपल्या मनात अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश दिसायला लागतो. आता आपण घेऊया मुख्य मुद्द्यावर. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि हे नियम मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून लगेच आजपासून तुम्ही सुरू करू शकता. पहिला नियम, नित्य 3 अध्याय भक्तांना सेवे मार्गामध्ये सांगत असतात की रोज क्रमशः 3 अध्याय वाचावेत. म्हणजे आज जे 3 अध्याय वाचले त्यानंतर असा क्रम ठेवायचा आहे की विशेषतः सांगितले आहे की हे वाचन गुरुवारपासून सुरू करणं खूप गरजेचं आहे. कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुरूपांचा दिवस आहे. भक्तांनो, वाचन सुरू करत असताना एक छोटासा संकल्प घ्यावा. संकल्प खूप मोठा नसावा असं नाही. फक्त मनात बोला, श्री स्वामी समर्थ, मी आज खूप श्रद्धेने हे वाचन सुरू करत आहे. माझ्यावर तुमची कृपा असू दे. माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा असतो. दुसरा नियम, 11 माळी जप. वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा असतो. काही लोक म्हणतात की 11 माळी म्हणजे खूप वेळ लागतो, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो, आपण रोज अनावश्यक गोष्टीवर किती वेळ घालवतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देत असतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र म्हणला की आधार मिळतो, आपली भीती दूर होते, घरामधील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि सकारात्मक गोष्टी वाढतात.
तिसरा नियम, अहंकार विसरा. भक्तांना हा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण वाचन करतो पण मनामध्ये एक भाव येतो की मी रोज वाचते, मी रोज जप करते, मी किती चांगली भक्त आहे. आणि भक्तांनो, इथंच आपलं चुकतं. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात लक्षात ठेवा की स्वामी मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. ती नम्रता, समर्पण आणि संपूर्ण म्हणून वाचताना मनात श्रद्धा ठेवावी. स्वामी मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझ्या आयुष्यात जे काही चालले आहे ते तुमच्या आशीर्वादाने चालले आहे. तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला मदत होते. चौथा नियम, शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो. पण शुद्धता म्हणजेच केवळ बाहेरची नव्हे तर मनाची शुद्धता देखील असते. आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करावे. तेव्हा त्या शांत शब्दांचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केले तर मन शांत होते, झोप चांगली लागते आणि घरातील कलह कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य. कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहेत, ते तुम्हाला आयुष्याला योग्य दिशा देणारे आहेत, ते स्वामी नक्की देतात. काही वेळ आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखवण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करत असताना तुम्ही सर्व इच्छा स्वामींना अगदी आईंना जसं सांगता तशा इच्छा सांगत असता. इच्छा सांगत असताना मन, अंतःकरण शुद्ध असणे खूप गरजेचे आहे. लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, पण आत्ता त्यातून विश्वास नसतो. आणि काही लोक म्हणत असतात स्वामी मला हे योग्य आहे ते तुम्ही द्या, माझे मन शांत करा. स्वामी त्यांना खूप मोठं काम करून देतात. म्हणून भक्तांना वाचन करत असताना स्पष्ट बोला, स्वामी मनात संपूर्ण इच्छा पूर्ण करत असतात. मी त्यांच्या चरणी ठेवत आहे. तुम्हाला जो योग्य माझ्याविषयी निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा. अशा भावना आल्या की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजे मन एकाग्रता करून ठरवणे. उदाहरणार्थ स्वामी म्हणतात घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्यनियमित करेन. किंवा स्वामी माझ्या मुलांचे शिक्षण अडकले आहे, किंवा मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने केले. तर भक्तांना संकल्प घेतला की ते पूर्ण करा, मध्येच सोडू नका. कारण श्री स्वामी समर्थ भक्तांना आपली परीक्षा घेत असतात आणि जे फक्त टिकवतात ते स्वामींना भरभरून देत असतात. आत्ता भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत. काही भक्त म्हणतात की मी वाचन सुरू केलं आणि घरातील भांडणे कमी झाली आहेत. तर काही म्हणतात नोकरी गेलेली पुन्हा लागली आहे, वाचन सुरू केले की मन अगदी शांत होते. लग्न जमत नसतील तर लग्न जमते. स्वामींच्या चरणी इच्छा ठेवल्या असता त्या पूर्ण होतात. आणि योग्य स्थळ. आणि काहींना असे वाटते की स्वामींची भक्ती केल्याने दरिद्रता दूर होते, दरिद्रकाळ नाहीसा होतो. कर्ज वाढले असेल तर कर्जमुक्तीपासून सुद्धा स्वामी आपल्याला वाचवत असतात. फक्त वाचन आपण मनाने आणि श्रद्धेने सुरू करायचे आहे. त्यातून आपल्याला हळूहळू मार्ग निघत असतो. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत तर हे स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते तेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली पाहिजे. तर भक्तांनो, चला तर पाहूया गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल. कारण हा ग्रंथ
दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे एक श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांची सेवा मार्गात स्वामींचे नित्य सेवा, जपपाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्त्व दिले आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात, स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर जीवनात सोन्यासारखे प्रसंग आपल्या घडत असतात. भक्तांनो, ही ओळ ऐकायला खूप साधी आहे, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा आणि सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे. सेवा म्हणजे आपल्या मनाची विनम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टीतून दूर जाणे आणि जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्यात आपोआप बदल घडायला सुरू होतो. आणि भक्तांनो, जर तुम्हाला गुरुपीठाशी संपर्क साधायचा असेल तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गुरु विद्यापीठ आहे. संपर्क क्रमांक आहे 025 94 23 4007. आता आपण येऊया वाचनाच्या फायद्याकडे. कारण अनेक भक्त विचारत असतात, फक्त वाचन केल्याने काय होते? तर भक्तांनो, वाचनाचे खूप फायदे आहेत, पण मी तुम्हाला मुख्य फायदे सांगणार आहे. पहिला फायदा म्हणजे संकटापासून मुक्तता होते. कारण स्वामींच्या चरित्रातून जेव्हा आपण संकटाचे प्रसंगातून वाचत असतो तेव्हा स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होऊन स्वतः संकटावरती मात करत असतात आणि हा विश्वास आपल्याला मनातून आतून मजबूत करत असतो. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती आणि संतती देखील मिळत असते. कारण श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेत असतात. तिसरा फायदा म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होत असते. आपले मन हळूहळू बदलत असते. मनातील राग कमी होतो, भीती कमी होते, आपली असुरक्षितता कमी होते. आणि चौथा फायदा म्हणजे मनाला शांती मिळते. आजच्या काळात ही खूप मोठी गरज आहे. मन शांती आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं की मन शांत होते. मन एक वेगळंच आधार तयार होत असतो. वेळ ठरवा. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे वेळ ठरवा आणि वेळ ठरली की तयारी ठेवा. दुसरी टीप, वाचन करत असताना मोबाईल बाजूला ठेवा. कारण मध्येच नोटिफिकेशन आलं की मन तुटतं. तिसरं, वाचन सुरू करताना छोटासा दिवा, धूप, अगरबत्ती लावावी. डोळे बंद करून स्वामींचे नाव घ्यावे. त्यानंतर वातावरण पवित्र होतं. चौथे टीप, वाचताना 2 मिनिटे शांत बसा. लगेच उठून जाऊ नका. कारण त्या शब्दांचा परिणाम मनावरती होत असतो. त्यातून सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. म्हणून आपण लगेच उठून जायचे नाही. वाचनाच्या दरम्यान मन विचलित झालं तर घाबरू नका. भटकते असे वाटत असेल तर स्वामींचे नाव घ्यावे. मित्रांनो, आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. वाचन करत असताना एक गोष्ट नेहमी करा. कृतज्ञता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही संकट आलं तरी स्वामींना दररोज एकदा तरी म्हणा. स्वामी जे आहे त्यातून आपण स्वामींची प्रार्थना करून त्यांना धन्यवाद मानावे आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मी स्वतःचे रडणे ऐकायला त्रास नाही, पण स्वामी भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे. कृतज्ञता म्हणजेच भक्तांचा विश्वास. आता आपण शेवटी येतो ते म्हणजे तुम्हाला एकच विनंती करते. जर आजपर्यंत स्वामीचरित्र सुरू केलं नसेल तर आजपासून करा. गुरुवारपासून सुरू करावा. संकल्प घ्यावा. दररोज नित्यनेमी 3 अध्याय वाचावेत. 11 माळी जप करावा. शुद्धता ठेवा. अहंकार सोडा. स्वामीसेवेत या. खरंच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.